नमस्कार, मी रुचिता. मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, सरकी, डाळिंब आणि मका बाजाराची माहिती घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई दिसून आली. यामुळे कापसाच्या भावातही काहीसे चढ उतार झाले होते. देशात मात्र कापसाचा भाव टिकून होता. आजही देशातील बहुतांश बाजारांमध्ये कापसाला सरासरी 8,200 ते 8,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापसाची बाजारातील आवक कमीच होती. कच्च्या तेलाचे भाव आणखी कमी झाल्यास कापसावर याचा परिणाम होऊ शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयाबीन टिकून होते, पण सोया तेलच्या भावात नरमाई दिसून आली. कच्चे तेल स्वस्त झाल्याचा परिणाम सोया तेलच्या भावावर दिसून आल्याचं अभ्यासक सांगतायत. देशात सोयाबीन मात्र टिकून होते. आजही सोयाबीनला बाजारात सरासरी 5,100 ते 5,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे, तर सोयाबीनला उठाव आहे. त्यामुळे सोयाबीनचा भाव काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात मागील काही महिनाभरापासून सरकी भाव तेजीत आहेत. सध्या सरकी तेल आणि सरकी पेंडेला चांगली मागणी आहे. खाद्यतेलाचे भाव वाढल्याने सरकी तेलाचेही भाव वाढलेत, तर तेलबिया पेंडेच्या दरवाढीचा फायदा सरकी दरालाही मिळतोय. सध्या सरकी बाजारात 4,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. सध्या बाजारातील कापसाची आवकही कमी होतीये, त्यामुळे सरकीची आवकही पुढील काळात कमीच राहील, असा अंदाज सरकी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात डाळिंबाचे भाव तेजीतच आहेत. बाजारातील डाळिंबाची आवक कमीच आहे. त्यातच गुणवत्तापूर्ण डाळिंबाची बाजारात टंचाई भासते. याचा आधार दराला मिळतोय. डाळिंबाचे भाव यामुळे सुधारलेत. सध्या डाळिंब बाजारात 8,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकले जात आहेत. रमजान महिन्यामुळे डाळिंबाला चांगला उठाव आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव पुढील काही दिवस पुन्हा टिकून राहू शकतात, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून मक्याचा भाव स्थिरावलाय. मक्याची बाजारातील आवक सध्या चांगली सुरू आहे, तर दुसरीकडे मक्याचा उठाव काहीसा स्थिरावलाय. मक्याला सध्या सरासरी प्रति क्विंटल 1,600 ते 1,900 रुपये भाव मिळतोय. मक्याची बाजारातील आवक पुढील काळात कायम राहण्याची शक्यता आहे, तर मक्याचा उठाव मात्र मर्यादितच राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.